नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच त्यांनी कालचं कंटिन्यू केलं की आजी आणि ऐश्वर्या कसे बोलत असतात. तोपर्यंत गुलाब येतोय आणि बाजूला 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 म्हणत असतो आणि मग नंतर तो आजी म्हणते की अरे हे काय आहे, तर गुलाब म्हणतो ही खाचकुचलीची पानं आहेत ती टाकून येतो, जर खाज अंगाला लागली तर मग अवघड होतं आणि ते पानं टाकून येतो आणि मग शेणाचा लेप लावतो. या खाचकुलीच्या पानावर ना शेणाचा लेप उत्तम उपाय. आता ह्या ऐश्वर्याच्या डोक्यात आयडिया मिळाली की तिला उद्या काय करायचे. जानकी अवंतिकाला सांगत असते की आता तू तुझ्या हाताने दिवा लाव, कारण नवीन सून म्हणून तू या घरात प्रवेश केलायस, तू तुझ्या हाताने दिवा लाव आणि यानंतर इथेच राहायला या तुम्ही असं म्हणून सांगत असते. देवाला नमस्कार करतात, अवंतिकाच्या हस्ते दिवा लावतात. इकडे सुमित्राई, नानासाहेब सगळे खुश आहेत आणि नंतर अवंतिका आणि सौमित्र सगळ्यांच्या पाया पडतात, नमस्कार करतात. तेव्हा आई पण म्हणतात की आता लवकरात लवकर तुम्ही इथे राहायला या, म्हणजे माझं गोकुळ पूर्ण होईल. नानासाहेब सुद्धा म्हणतात झालं गेलं विसरून जाऊया, नवीन सुरुवात करूया. हे मला आवडला नानासाहेबांचं की निदान त्यांनी नवीन सुरुवात करण्याची इच्छा दाखवली. आणि नंतर ऋषिकेश, सौमित्र मिठी मारतात. अवंतिका पण मिठी मारते जानकीला, म्हणजे ती नमस्कार करत असते पण तिने नमस्कार नको म्हणून सांगून तिला जीवाभावाने मिठी मारली. आणि इकडे सारंग आपला खुशच आहे, कारण त्याला सौमित्र घरात आलेला आवडतोय आणि घर पूर्ण झालं आहे असं तो इथे म्हणतोय. आणि सगळे इथे छान छान खुश वातावरण झाले. परत सगळेजण देवाला एकत्रपणे नमस्कार करतात, उद्याची मंगळगौर निर्विघ्नपणे पार पडू द्याची प्रार्थना करतात. तर इकडे सकाळ उजाडलेली आहे आणि इकडे सकाळ सकाळी सगळ्यांचा छान मूड दाखवला आहे. सगळेजण आपले छान नटून थटून आलेत. तोपर्यंत तिथे ऐश्वर्याची आई आली तिच्या मैत्रिणींना घेऊन आणि एवढ्या सगळ्या बायका बघून पहिल्यांदा आपल्याला गांगरायला होतं, पण नंतर जानकी म्हणते की तुम्ही काय लागेल ते मला सांगा. म्हणजे लगेच ऐश्वर्याची आई म्हणते की अगं मी काय तुला आता परकी आहे का. मग ती म्हणते की जानकी म्हणते की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना काय हवं नको ते बघा आणि मला सांगा, मी तुम्हाला सगळी मदत करेन. आणि नंतर सगळ्या अशा बायका आत येऊन बसतात, त्यामुळे सगळे खुश होतात. आणि तेवढ्यात भटजी पण येतात इथे पूजा सांगायला, गुरुजी पण येतात पूजा सांगायला, त्यामुळं सगळे असं छान हसरं खेळतं वातावरण आहे. आणि नंतर गुरुजी आल्यानंतर पूजा कुठे मांडायची वगैरे असा विषय चालू होतो. मग गुरुजी म्हणतात की इथे चालेल. तर सारंग म्हणतो की तुम्हाला काय लागेल ते तुम्ही मला सांगा, हां मी मदत करतो, मी इथेच आहे. तर जानकी लगेच चेष्टा करते आणि म्हणते की गुरुजी म्हणजे त्याच्या बायकोच्याच पहिली मंगळागौर आहे म्हणून तो इतका खुश आहे बरं का, असं म्हणून जरा अशी चिडवाचिडवी होते. इकडे सुमित्राई पण येतात, अरे वा सगळ्या आलात का वगैरे. आणि ऐश्वर्या आणि अवंतिका कुठे आहेत असं विचारल्यानंतर सौमित्र आणि सारंग दोघं एकदम एका वेळेला उत्तर देतात, दोघीही तयार होत आहेत म्हणून. आणि मग लगेच इथे चेष्टा मस्करी चालू होते दोघांना चिडवायची. हे जे नवीन नवीन दिवस असतात चिडवाचिडवीचे ते खरंच खूप चांगले असतात ना. ऐश्वर्या दिसते छान इथे बरं का, ती तयारी करते आपली, मंगळसूत्र वगैरे घातलंय तिने, गळ्यातली घातले, नथ घातले, बाजूबंद, कमरपट्टा सगळं छान घातलंय. आजी येतेच नेहमीप्रमाणे, अगो किती छान दिसतेस तू, काय ते गळ्यातलं, काय ते नथ, काय ते कमरपट्टा असं सगळं म्हणून असं कौतुक करत असते. आणि इकडे ऐश्वर्याच्या डोक्यात मात्र वेगळंच चालू आहे. आजीच्या कौतुकाला ती काही भाव देत नाही आणि काय उपयोग, मी एकटी नाही आहे आणि अवंतिका पण आहे असं म्हटल्यावर आजी म्हणते अगं ती पण आपलीच आहे, ती पण सख्खीच आहे. पण इथे ती काय तिला भाव देत नाही ऐश्वर्या. आणि मग नंतर काय करते, हळूच जाते आणि ते ड्रॉवरमधली पुडी काढते. ह्यांना लगेच वस्तू मिळतात नाही बरं का. आपल्याला जर घ्यायचं असेल तर किती कष्ट करावे लागतात, आपण असलं काही घेत नाही ती गोष्ट वेगळी, पण लगेच ही पुडी घेते आणि म्हणते कशी आजी हे तुम्ही आता काम करायचं, ही खाचकुजलीची पावडर आहे ती तुम्ही अवंतिकाच्या साडीवर जाऊन टाकायची, म्हणजे इनडायरेक्टली जानकीला कसं त्रास होईल, म्हणजे अवंतिकाला काहीतरी झालं तर त्याचा आळ सगळ्या कोणाला येणार, जानकीवर येणार. त्यामुळे ही पावडर तुम्ही घ्यायची आणि तुम्ही त्या अवंतिकाच्या साडीवर टाकायची. आजी आधी नाहीच म्हणत असते, पण लगेच ऐश्वर्या म्हणते तुमचा काही उपयोग नाही, तुम्ही फक्त बोलायला पुढे असता आणि काही करायची वेळ आली ना की मागे असता असं म्हणून म्हणते ती. आणि मग त्याच्यानंतर ना ही आजी पावडर घेते आणि नंतर म्हणते मी पावडर घेतली आहे खरी, ही सख्खं सावत्र सगळं बरोबर आहे, मी हिला मदत करते आहे, हिच्याशी बोलते आहे, पण मला ना आता ऐश्वर्याची भीती वाटायला लागली असं म्हणते आजी. बरं ऐश्वर्याची भीती तरी लवकर वाटली ह्या आजीला. तर इकडे आपली अवंतिका अजून तशीच बसली आहे, तिला पण सुचत नाही नेमकं काय झालं आहे ते. आणि जानकी आली आणि म्हणते अगं तू अशीच अजून बसली आहेस, काय झालं, आवर पटकन. आणि ती ना जानकी दागिने काढून देते घालायला अवंतिकाला आणि म्हणते की हे दागिने आहेत तुला मॅचिंग होतील साडीवर, ते काढून ठेवलेत. पण तेवढ्यात अवंतिका म्हणते की मला ना अशी वेगळी भीती वाटते, हुरहुर वाटते मला ते सगळं आठवतं आहे की माझं आणि ऐश्वर्याचं एकदा कॅफेमध्ये बोलणं झालं होतं आणि त्याच्यानंतर भांडण झालं होतं आमचं, खूप केऑस झाला होता तेव्हा, ती मला भीती वाटते. आणि त्याच्यानंतर तिनं सौमित्रला जे काही किडनॅप केलं होतं त्याला टॉर्चर करायचा प्रयत्न केला होता, हे सगळं मला आठवतं आहे. तर जानकी म्हणते आठवणं तुला साहजिकच आहे, ते विसरून जा असं मी सांगू पण शकत नाही, ते विसरता पण येत नाही, पण या जुन्या आठवणी पुसण्यासाठीच आपण
नवीन आठवणी तयार करायच्या असतात. मला हे वाक्य खरंच आवडलं. जुन्या आठवणी पुसून जायला आपल्याला नवीन आठवणी नक्कीच तयार कराव्या लागतील आणि त्याच्यामुळे आपले जे काही संबंध आहेत ते चांगले होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता इकडे जानकी समजावते अवंतिकाला की सगळं व्यवस्थित होईल. आजचा पॉझिटिव्हिटीनं ही पूजा आपण करूया, नवीन आठवणी तयार करूया आणि त्याच्यामुळे तुला पण इथे रुळायला किंवा हे करायला मदत होईल असं सांगते. आणि तोपर्यंत सौमित्र इथे येतोय. सौमित्र आल्यानंतर जानकीची चेष्टा करतोय, म्हणजे तू वहिनीच्या हाताखाली तयार झालीस ना की तुला काही अडचण येणार नाही, ती तुला घरातलं सगळं शिकवेल असं म्हटल्यानंतर जानकी म्हणते आता बायकोसमोर माझी चेष्टा करताय हो असं म्हणून सगळे इथे हसायला लागतात. तोपर्यंत जानकी अवंतिकाच्या हातात साडी देते की ही साडी नेस म्हणून आणि त्यानंतर दोघे सगळे बोलत असतात. तेवढ्यात आजी येते बरं का इथे. आता आजीचं काय काम आहे तर पावडर घालायची ती खासकुजलीची, पण आजी घालू शकते का नाही ते आपण बघूया. तर इथे बघा आजी येते. मग सौमित्र लगेच आईची आई म्हणून आजीची ओळख करून देतो होती. दोघं आजीला नमस्कार करतात आणि आजी जानकीला अगं मी आहे ना इथे, मी बघते तिला काय हवं नको ते, तू जा तुझी काही खाली कामं असतील तर असं म्हणते आणि जानकीला अक्षरशः किनी कटवते ती तिथनं आणि सौमित्र पण जातो लगेच खाली. मग अवंतिका फ्रेश व्हायला जाते. आता सगळी गेलेली आहेत. रूम पूर्ण अशी हे म्हणजे रिकामी आता ती पावडर टाकणार तेवढ्यात आपली ओवी तिथे आलेली आहे आणि ओवी आल्यानंतर आजी पहिल्यांदा दचकली. ओवीला म्हणते तू काय झालं, तू इथे का आली आहेस? तर ओवी म्हणते आजी तू इथे काय करतेस? मग ती म्हणते की अगं मी अवंतिकाला साडी नेसवायला मदत करण्यासाठी इथे थांबले, तिला काही लागलं तर म्हणून ते थांबले, पण तू इथे का आली आहेस? तर ती म्हणते की मी तुला नवीन माझा फ्रॉक दाखवायला आले. छान आहे ना माझा फ्रॉक? आजी म्हणते हो तुझा झगा छान आहे. आणि इथे जगा म्हटल्यावर मला जर असं हसायलाच आलं. जुना शब्द आहे आणि त्याच्यानंतर ही आजी की नाही म्हणजे ओवी तिला काही करूच देत नाही, त्यामुळे आजी आधी निघून जाते आणि आजी निघून गेल्यानंतर ओवी एकटीच हसते आणि म्हणते अशी काय ही आजी साडी नेसवायच्या आधीच गेली म्हणून. आता ऐश्वर्याला घेऊन ती परत तिच्या रूममध्ये आली आजी. ऐश्वर्याच्या रूमचं दार काय लावत नाही आजी. ऐश्वर्या मात्र चिडलेली आहे. तुम्हाला एक काम करायला सांगितलं होतं ते तुम्ही केलं नाहीत. आता मग आजी म्हणते अगं ती ओवीमध्ये आली त्याला मी काय करू असं वगैरे ती विचारत असते बोलत असते. आता हे काम ना मलाच करायला पाहिजे असं म्हणून ऐश्वर्या ती पुडी हातात घेते तिच्या. आता ऐश्वर्या संधी साधून ती पुडी खासकुजलीची जी काही पावडर आहे ती सगळी अवंतिकाच्या साडीवर सोडणार आहे. बघूया आता हिला तरी जमतंय का. आणि प्रेक्षक हो तुम्ही ज्या काही छान छान कमेंट करताना त्या बघून खूप बरं वाटतं. असंच प्रेम देत राहा म्हणजे आम्हाला करायला सिरियलचा रिव्ह्यू सांगायला मजा येईल. आणि इकडे सगळी खाली चेष्टा मस्करी चालू आहे. अजून अवंतिका कशी आली नाही म्हणजे ओळख परेड चालू आहे यांची. ऐश्वर्याची आई सगळ्यांची ओळख करून देत असते, त्याच्या मैत्रिणींची ओळख करून देत असते ऐश्वर्याची आई आणि नंतर सुमित्रा आई पण बाकीच्यांची ओळख करून देतात. तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो. मग आजी म्हणतात हा आमचा मोठा. मग लगेच ऐश्वर्याची आई म्हणते ऋषिकेश राव हे. आणि मग त्यानंतर सौमित्राची ओळख करून देतात आणि मग सारंगची ओळख करून देतात. तेवढ्यात नानासाहेब पण येतात. हे आमचे जावई म्हणून आजी ओळख करून देते. ओळख परेड होत असते. तोपर्यंत ऐश्वर्या अजून कशी आली नाही. मग लगेच ऐश्वर्याचं कौतुक चालू होतं इथे की आता ऐश्वर्या आमच्या घरात रुळी आहे, सगळ्यांना काय हवं नको ते बघेल आणि मग स्वतः तयार होईल, साखरेसारखी ती विरघळून गेली असं सगळे कौतुक करत असतात इथे तिचं. तर इकडे ऐश्वर्याचं बघा वेगळंच चाललंय. ती आली आहे इकडे आणि अजून कशी अवंतिका बाथरूममधून बाहेर आली नाही असं ती विचार करते आणि म्हणते जाऊ दे माझं काम होईपर्यंत येऊ देच नको असं म्हणते. आणि जेवढ्यात ती अशी पावडर टाकायला जाणार आता बघा हा मजा. परत आपली इथे ओवी आलेली आहे आणि ओवी म्हणते तू इथे काय करतेस? तर ती म्हणते की काय नाही. मग लगेच ती म्हणते तुला काय पाहिजे ते तू का आलेस? अगं मला नवीन ड्रेसवरना बांगड्या घालायला हव्या होत्या म्हणून मी इथे आले. आणि आईला विचारलं तर आईन मला घ्यायला सांगितलं. मग लगेच ऐश्वर्या म्हणते अगं तुला माहिती नाही का तुझ्या बांगड्या माझ्या रूममध्ये आहेत, चल आपण घालूया असं म्हणून ऐश्वर्या ओवीला घेऊन जाते. अवंतिका बाहेर येते आणि आजी कुठे गेली असं म्हणते. तर तिला वाटतं की काहीतरी काम आलं आहे आजीला म्हणून आजी निघून गेली इथे. तर इकडे सगळी ओळख परेड झाली आहे. ऐश्वर्याचं कौतुक चालू आहे की कशी ऐश्वर्या आता चांगली वागते, सगळ्यांशी व्यवस्थित वागते आणि ऐश्वर्याच्या आईला बरं वाटतं इथे. कारण असं कौतुक आपल्या मुलीचं ऐकायला मिळणं तेही सासरी हे किती भाग्याची गोष्ट असते ही आपण सगळीच जाणतो. त्यामुळे इथे ती म्हणते की असाच ऐश्वर्याचा संसार जो काही आहे तो सुरळीत चालू देत आता असं म्हणून इथे प्रार्थना करते. तोपर्यंत इथे ऐश्वर्या आलेली आहे दाखवलं आहे. आणि इकडे सगळ्या आजी सुमित्रा आई ऐश्वर्याचं कौतुक करतायत. खरं त्यांना जेव्हा ऐश्वर्याचा खरा चेहरा कळेल ना तेव्हा ह्यांच्या म्हणजे कसं वाईट वाटेल ना बिचाऱ्यांना. खूप विश्वासानं त्यांनी ऐश्वर्याला आपलंसं मानलंय म्हणजे ऐश्वर्यानं मनात त्यांच्या घर केले. तर असा सगळा विषय इथे चालू असतो. सुमित्रा आई ऐश्वर्याचं कौतुक करतायत. ऐश्वर्याच्या आईला खूप छान वाटतंय. जानकी इथे भटजींना मदत करते. तोपर्यंत ऐश्वर्या इथे आवरून खाली येते.
सारंगसुद्धा तिच्याकडे बघत राहतोय की कसं ती नटून छान दिसते, आली आहे ती खरंच खूप छान दिसत असते बरं का. आणि आल्या आल्या आपला मोठेपणा गाजवायला सुरुवात करते की तुम्हाला काही लागलं तर मला सांगा हां गुरुजी असं म्हणते. तर जानकी म्हणते की नाही मी आहे इथे, ठीक आहे असं म्हणून सांगते. आणि ऐश्वर्याची आई ऐश्वर्याचं कौतुक करते की तू खूप छान दिसतेस असं म्हणून ती म्हणजे आता कुणाची तुला म्हणजे त्रास होऊ दे नको, तुझा संसार व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थना करते. शेवटी आई ती आईच, आपली ऐश्वर्या कशी आहे ते आईला माहिती आहे, पण आता ती बदलते या एका गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्या देवाकडे प्रार्थना करतायत की तुमचा सगळ्यांचा संसार इथे सुरळीत होऊ दे, दोघांचा सगळं नीट होऊ दे अशी प्रार्थना करतायत. आणि तेवढ्या तिकडे ऋषिकेश आपला सौमित्राला हलवतोय आणि कारण तिकडे अवंतिका आलेली आहे, ती सुद्धा तयार होऊन येते छानपैकी. आणि अवंतिका आल्यानंतर सौमित्रसुद्धा उठून समोर येतो आणि तू छान दिसतेस असं खोड्यानेच सांगतो. आपण छान दिसतोय आपल्या नवऱ्याने आपल्याला सांगितल्यावर किती आनंद होतो ना. तुम्हाला पण होतं का आनंद, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे सुमित्राई म्हणतात की आता पूजेला सुरुवात करण्याआधी तुम्ही आजीचा आशीर्वाद घ्या, कारण ती आपल्या सगळ्यांमध्ये मोठी आहे. मग लगेच आजी पण मोठेपणा करते की हो मी मोठी आहे, माझ्या पाया पडा. ऐश्वर्या पहिल्यांदा तिला नमस्कार करते आणि मग उभी राहते. आणि तेवढ्यात अवंतिका आजीला नमस्कार करायला खाली वागते आणि मग ऐश्वर्या आजीला ती पावडर दाखवते आणि ती ना हळूच तिच्या अंगावर अशी वरनच पावडर सोडते जेव्हा अवंतिका आजीला नमस्कार करत असते. केवढी संधी तिनं पटकन शोधून काढली आहे बघा, म्हणजे क्षणाचाही विचार न करता, विलंब न करता हळूच ती पावडर टाकते. आणि आजी पण ऐश्वर्याला अशी खुणावते की झालं ना काम असं वगैरे. आणि आजीसुद्धा इकडे खुश होते आणि ऐश्वर्यासुद्धा इथे खुश होते. जानकी देवाला प्रार्थना करते आणि भटजी पूजेला सुरुवात करतात गुरुजी की आता तुम्ही पूजेला सुरुवात करा. हळदी कुंकू हातात दोघीजणी आपल्या कपाळाला लावतात आणि मग नंतर पूजा करत असताना फुलांचं ताट ऐश्वर्या काही स्वतःहून देत नाही, मग नंतर ती स्वतःहून घेते अवंतिका असं दाखवलं इथे. आणि सगळे छान पूजेचे विधी चालू असतात. तेवढ्यात अवंतिकाला थोडी खाज पडायला चालू होते, पण ती इग्नोर करत असते की जास्ती काही मोठं नाही म्हणून असं ती इग्नोर करत असते की होईल नंतर. आणि इकडे तिला जेव्हा अशी खाज सुटते, अशी जेव्हा ती हलते, तेवढ्यात ऐश्वर्या लगेच तिच्याकडे बघते आणि बघून न बघितल्यासारखं करते. अवंतिकाला समजत नाही की हे सगळं काय चाललंय ते. आणि आरती करायच्या वेळेला सुद्धा तिला भरपूर त्रास होत असतो, म्हणजे पूजा झालेली आहे तर आरती करूया असं म्हणून सगळेजण मंगळागौरीची आरती करत असतात. आणि त्याच्यानंतर आरती करत असताना सुद्धा प्रत्येकजण इथे भक्तिरसात नाहून गेलाय, पण ऐश्वर्याने जे काही कांड केलेलं आहे पावडर टाकायचं, त्यामुळं अवंतिकाला खूप त्रास होतोय. आणि अवंतिका अशी इग्नोर करते जरा, पण तिला जेव्हा इग्नोर होत नाही म्हणजे ती अशी इग्नोर करते, आरती करते परत, कारण आरतीचं तबकसुद्धा खाली पडू द्यायचं नसतं, त्यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करत असते. आणि इकडे ऐश्वर्या मात्र हसतीये कारण तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे, अवंतिकाला तिनं त्रास दिला आहे. आणि ते उद्याच्या भागामध्ये मंगळागौर खेळत असताना अवंतिका डायरेक्ट मला खूप त्रास होतोय वहिनी असं म्हणून ते रूममध्ये जाते. सौमित्र पण येतोय तिकडे आणि तो म्हणजे रूममध्ये गेल्यानंतर सौमित्राला सांगते की मला खूप त्रास होतोय, खास सुटते. उद्याच्या भागामध्ये ओवी इथे खुलासा करणार आहे नेमकं काय झालं होतं त्याचा, आणि जानकी या सगळ्यातून कसा मार्ग काढेल ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.